मुंबई बॉम्बस्फोट गुन्ह्यातील आरोपी सलीम कुत्ताशी माझा संबंध जोडला जात आहे, तर दुसऱ्याच दिवशी पदाचा दुरुपयोग करून पैसे लाटल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीनंतर पुन्हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी संयम ठेवून अन कोणाच्याही दबावाला बळी न पडता निपक्षपणे काम करावे। गुन्हा दाखल संदर्भात आरोप सिद्ध झाल्यास मी एबीसी कार्यालयात फाशी घेण्यासाठी तयार आहे, असे आवाहन शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पोलीस प्रशासनासह राजकीय विरोधकांना दिले। 2016 साठी तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या विरुद्ध दिलेल्या पत्रानुसार चौकशी सुरू केली होती। एबीसीने मला हजर राहण्याची नोटीस बजावली असून कोर्टात 106 पानांची पिटिशन मी दाखल केली होती, त्याची प्रत मागितली आहे। त्यामुळे एसीबीने मला हजर राहण्याची नोटीस बजावली असून कोर्टात 106 पानांची पिटिशन मी दाखल केली होती, त्याची प्रत मागितली आहे। त्यामुळे एसीबीकडे वेळ मागितली आहे। एसीबीची कारवाई राजकीय सुडापोटी आहे। एसीबीने रविवारी सायंकाळी 7 वाजता नोटीस काढली। 7:30 वाजता माझ्या दोन्ही बंगल्यांवर छापा टाकण्यात आला। बंगल्यांची झाडाझडती घेतली, तर यामुळे मी डगमगणार नसल्याचे बडगुजर यांनी सांगितले। पत्रकार परिषदेस दत्ता गायकवाड, विनायक पांडे, देवानंद बिरारी उपस्थित होते। गायकवाड यांनी सलीम कुत्ता हा मयत अगोदरच मयत झाल्याची चर्चा विधानसभेत झाल्याचा परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही। आताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी सलीम कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडगुजरांवर जी केस चालू आहे, कालच विधानसभेमध्ये आज जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू 98 सालीच झालेला आहे। मर्डर झाला किंवा मृत्यू झाला 98 साली झालेला आहे। मग जर तो अस्तित्वात नाही, त्या 3 बायका आहेत, त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे, असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा असं मला वाटतं। त्याचबरोबर आता खरं तर राजकारणात एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नये। मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक त्याला राजकीय पुढे त्या ठिकाणी गेले होते। त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कोणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी, एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये। आता जो माणूस अस्तित्वात नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे, अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्बस्फोटामधला माणूस आहे त्याच्यावर यांनी नाचले घालले, हे चुकीचं आहे आणि हे कुणीही करू नये असं मला वाटतं। मी नाशिककर न्यूज, नाशिक।